मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपलं अर्थसंस्कारमध्ये. मित्रांनो, आज आपण एक केस स्टडी बघणार आहोत. एक क्लायंट आले होते, तर त्यांची इन्व्हेस्टमेंट तब्बल 4 डीमॅट अकाउंटमध्ये होती आणि कुठल्या डीमॅट अकाउंटमध्ये किती इन्व्हेस्टमेंट आहे आणि कुठले म्युच्युअल फंड आहेत आणि कुठले स्टॉक्स आहेत हे त्यांनाही माहिती नव्हतं. तर असं अजिबात करायचं नाही आहे. चार डीमॅट अकाउंटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली म्हणजे खूप काही मोठी गोष्ट होईल असं अजिबातच नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी डीमॅट अजिबात गरजेचं नाही आहे. डीमॅटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका. म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही SIP करत असाल तर ठीक आहे. फिजिकल फॉर्ममध्ये तुम्ही SIP करा किंवा SOA आपण स्टेटमेंट ऑफ अकाउंट म्हणतो, त्याच्या थ्रू तुम्ही गुंतवणूक करा. डीमॅटची गरज नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरची गोष्ट अशी की आपल्याला जर समजा जो इन्व्हेस्टर आहे त्याला जर समजत नसेल की किती डीमॅटमध्ये आपली गुंतवणूक आहे, दुर्दैवाने त्या व्यक्तीला जर काय झालं तर पाठीमागे जे घरातील व्यक्ती आहेत त्या व्यक्तींना कसं समजेल की तुमची गुंतवणूक कुठे आहे, ते पैसे रिडीम करण्यासाठी त्यांना किती त्रास होऊ शकतो ह्याचा आपण विचार केलेला आहे का? ठीक आहे. त्यामुळे आपण जिथं गुंतवणूक केलेली आहे, ज्यांना आपण नॉमिनी अपॉइंट केलेला आहे, त्या नॉमिनीला तुमच्या इन्व्हेस्टमेंटची सगळी कल्पना असणं गरजेचं आहे. त्यामुळं एकाच ठिकाणी तुम्ही म्युच्युअल फंडची गुंतवणूक करा आणि एकाच डीमॅटमध्ये तुम्हाला जर स्टॉक्स घ्यायचे असतील तर एकाच डीमॅटमध्ये तुम्ही स्टॉक्स घ्या. ठीक आहे. असं केल्यानं काय होईल की जर उद्या समजा तुम्हाला लोनची गरज पडली, तुम्हाला लोन घेण्याची जर गरज पडली म्हणजे लोन अगेन्स्ट सिक्युरिटी, तर म्युच्युअल फंडमधल्या गुंतवणुकीवर तुम्हाला लोन मिळू शकतं. 4 डीमॅटमध्ये जर तुमची गुंतवणूक असेल तर तुम्ही कसं लोन काढणार आहात आणि तुम्ही कसं पुढं प्रोसेस करणार आहात? ठीक आहे. तर एकाच ठिकाणी एकाच प्लॅटफॉर्मच्या अंडर तुम्ही SIP सुरू करा. तिथंच सगळ्या गोष्टी प्रॉपर वेनं करा. अजिबात गडबड गोंधळ करायचे नाही आहे. 4 5 अकाउंट्स आणि त्याचा थांगपत्ताच काय नाही आहे अजिबात. प्रॉपर इन्व्हेस्टमेंट करा, फोकस्ड राहून इन्व्हेस्टमेंट करा, आपलं गोल अचीव करा, ॲसेट अलोकेशन प्रॉपर करा आणि तुम्हाला जर ॲडवायझरची गरज असेल तर मला निसंकोचपणे मेसेज करा किंवा WhatsApp करा किंवा कॉल करा. थँक्यू.